शरदचंद्र पवार गटाचे नेते एनसीपीचे नेते प्रवक्ते विकास लावंडे यांच्यावरती आळंदीमधील मातोबा मंदिरातील कार्यक्रमानंतर संग्राम भांडारे यांच्याकडून शाईफेक करण्यात आलेली आहे। त्यांच्या अंगावरती काळी शाई फेकल्यानंतर संग्राम भांडारे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती तो व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे। हा वाद काही दिवसांपूर्वी सुरू झाला होता, जेव्हा शरद पवार यांनी एक प्रतिक्रिया दिली होती की वारकरी संप्रदायामध्ये आता काही घुसखोर घुसलेले आहेत। त्यानंतर विकास लावंडे यांनी देखील माध्यमांसमोर अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या। यामध्ये त्यांनी देखील असं म्हटलं होतं की वारकरी संप्रदायामध्ये आता काही घुसखोर घुसलेले आहेत। एक शरदचंद्र पवार गटाचे नेते विकास लावंडे काल त्यांचा कार्यक्रम आळंदीतील मातोबा येथून कार्यक्रम आटपून निघाले असताना त्यांना अज्ञात स्थळी अडवण्यात आले। त्यानंतर संग्राम भांडारे जे वारकरी संप्रदायाचे संबोधन करतात त्यांच्याबरोबर काही लोक होते, यांनी त्यांना अडवलं। त्यानंतर त्यांच्या अंगावरती काळी शाई फेकली। विकास लावंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली की त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा या लोकांनी त्यांना अडवलं होतं तेव्हा त्यांच्याकडे पिस्तूल वगैरे बंदुका वगैरे होत्या आणि त्यांच्या जीविताला धोका आहे। त्यांनी पोलिसांमध्ये जाऊन या सर्व संबंधाची तक्रार दाखल केलेली आहे। दुसरीकडे संग्राम भांडारे यांचं असं म्हणणं आहे की यांनी आमच्या गुरुवार्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, या सर्व कारणामुळे आम्ही हे केलेलं आहे। आता घडलेल्या या घटनेवरती अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत। काही लोक म्हणत आहेत की संग्राम भांडारे यांनी केलं ते बरोबर होतं आणि काही लोक त्यांच्या विरोधात देखील आहेत। काही लोकांचं असं म्हणणं आहे की वारकरी संप्रदाय जो शांततेचं प्रतीक असतो त्या संप्रदायाला असं करणं योग्य आहे का? तर तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा। हे जे घडलं ते बरोबर होतं की चूक होतं? धन्यवाद।